नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत। नसरापूर येथे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे। हा निकाल ऐतिहासिक म्हणावा लागेल, कारण या गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळी आरोपीला नेऊन गुन्ह्याचे रिक्रिएशन करणे, वेळेवर आणि भविष्यात चॅलेंज न करता येऊ शकणारे चार्जशीट तयार करणे, अत्यंत कमी वेळेत हजारो पानांचे आरोपपत्र न्यायालयामध्ये जमा करणे, त्याचबरोबर सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी अत्यंत योग्य प्रकारे गुन्ह्याचा घटनाक्रम, आरोपीची विकृती, त्याचबरोबर याआधी देखील या प्रकारच्या केलेल्या गुन्ह्यांची माहिती आणि सोबतच त्या गुन्ह्यांमधून कायद्याच्या पळवाटा शोधून आरोपीची यापूर्वी झालेली सुटका आणि त्यामुळे आरोपीचे पुन्हा असे गैरकृत्य करण्यासाठी बळावलेली हिंमत याचे अत्यंत जोरकसपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने न्यायालयामध्ये बाजू मांडली आणि हा निकाल फक्त 30 कामकाज दिवसांमध्ये लागलेला आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायाधीश SR साळुंके यांनी हा निकाल देताना अशा 3 गुन्हेगारी कलमांच्या अंतर्गत फाशीची शिक्षा ठोठावली आहे की आरोपीने भविष्यात वरच्या न्यायालयामध्ये जरी अपील केली तरीही फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेमध्ये होणार नाही आणि त्यामुळे हा निकाल ऐतिहासिकच म्हणावा लागेल। त्या निरागस बालिकेवर झालेला अमानवीय अत्याचार आणि तिचा झालेला खून या घटनेमुळे जनमानसात प्रचंड उसळलेला क्षोभ, त्या बालिकेच्या आईवडिलांच्या मनावर झालेला आघात, त्यांच्या भावनांचा विचार करता आणि अशा घटना भविष्यात पुन्हा न घडण्यासाठी माननीय कोर्टाने अत्यंत जलद गतीने दिलेल्या या निकालामुळे सर्वसामान्य जनतेचा कायद्यावर, न्याय व्यवस्थेवर आणखीन दृढ विश्वास निर्माण झाला आहे। या गुन्ह्याचा दिवसरात्र तपास करणाऱ्या पोलीस खात्याचे, वैद्यकीय पुरावे सबळ सिद्ध करण्यासाठी अत्यंत जबाबदारीने काम करणारे वैद्यकीय खात्याचे, त्याचबरोबर या सर्व पुराव्यांची कोर्टामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करून जोरकसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलांचे, भावनिकतेवर नाही तर सबळ पुराव्यांच्या आधारे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून योग्य निकाल देणाऱ्या न्यायाधीशांचे, त्याचबरोबर सत्यासाठी आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करणाऱ्या तमाम जनतेला समता न्यूज कडून मानाचा मुजरा। समता न्यूज साठी मी तुळशीराम गोपाळा। आपण अजूनही समता न्यूज चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि हो, माननीय कोर्टाने दिलेला निकाल या संदर्भात आपले काय मत आहे हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्याचबरोबर ज्या केसेस वर्षानुवर्षे सुरू आहेत आणि पीडित न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत, त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करून भविष्यात एखाद्या गुन्ह्याचा लवकरात लवकर निकाल लागण्यासाठी सर्वच खात्यांनी प्रयत्न करावा हीच अपेक्षा। याबाबत आपले काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा।